क्वेश्चन काय बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी डिपेंड्स ऑन इट्स मास अँड व्हेलॉसिटी. एका बॉडीची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे, त्याच्या मासवर डिपेंड आहे आणि व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. आणि क्वेश्चन आहे, ऑब्टेन रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी, मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी, बॉडीचं मास आणि बॉडीची व्हेलॉसिटी याच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. मग क्वेश्चन मध्ये कंपल्सरी हे मेन्शन असणार आहे की कोण कोणावर डिपेंड आहे. तर कोण कोणावर डिपेंड आहे, कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मास अँड व्हेलॉसिटी. तर हे मेन्शन आहे. पहिली स्टेप तुमची काय असणार आहे, क्वेश्चन मध्ये जे मेन्शन ते पहिला आपण लिहूया. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीज इन्व्हॉल्व आहेत सांगा बघूया. कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटी ह्या क्वेश्चन मध्ये इन्व्हॉल्व आहेत, कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटी याच्यामध्ये आहे ज्याचं मेजरमेंट आपण करू शकतो. तर एक मास आहे, व्हेलॉसिटी आहे, कायनेटिक एनर्जी सुद्धा एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं मेजरमेंट आपण करू शकतो, त्याला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. कायनेटिक एनर्जीचं मेजरमेंट आपण करू शकतो. ज्या ज्या फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व आहेत त्या प्रत्येकाचं डायमेन्शन सुरुवातीला आहे. मग कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन लिहितो मी इथे बघा. कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन मला लिहायचं आहे. डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी सांगा काय आहे सर, तुम्हाला आठवतं? एनर्जीचं डायमेन्शन काय आहे? m⁻⁴ l⁻², t⁻². हे मात्र तुम्हाला पाठ पाहिजे. पाठ नसेल तर पटकन तुम्हाला डिराईव्ह करता आला पाहिजे. कसं करणार? कायनेटिक एनर्जीचं युनिट काय सांगा बघूया. व्हॉट इज युनिट ऑफ कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जीचं युनिट काय आहे? जूल आहे. मग पोटेन्शियल एनर्जीचं युनिट जूल आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट जूल आहे. वर्कचं युनिट काय आहे? जूल आहे. मग ज्याचं युनिट सेम असतं त्याचं डायमेन्शन सेम असतं. कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन काय असणार आहे? जे वर्कचं डायमेन्शन आहे तेच कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन असणार आहे. मग वर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन काय असतं? m⁻⁴ l⁻⁴ t⁻². हे तर पाठ पाहिजे. डिस्प्लेसमेंटचं l⁻⁴. आन्सर काय आलं? m⁻⁴ l⁻² t⁻². लक्षात घ्या, हे बेसिक फॉर्म्युले जे आहेत. आता वर्कचा फॉर्म्युला आहे तर वर्कचं डायमेन्शन तुम्हाला माहितच पाहिजे. फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला पाठच पाहिजे. कळतंय का? जे बेसिक फॉर्म्युला आहेत त्याचे डायमेन्शन तुम्हाला हळूहळू वाचून वाचून ते पाठ होऊन जातात. तर वर्कचं डायमेन्शन मला माहिती आहे, मी डायरेक्ट लिहिलं m⁻⁴ l⁻² t⁻². ओके. आणि कोणती क्वांटिटी इन्व्हॉल्व आहे तर मास आहे. मासचं डायमेन्शन काय येणार? मास डायमेन्शन ऑफ मास इज इक्वल टू m⁻⁴. इज इट करेक्ट? इज इट क्लिअर? मासला मास फंडामेंटलच आहे जी m⁻⁴. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन सांगा बघूया. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी हियर? यस, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन. व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतो आपण? मीटर पर सेकंद. मीटर म्हणजे l⁻⁴ पर सेकंद. मीटर पर सेकंद. पर सेकंद म्हणजे t⁻⁻⁴. l⁻⁴ t⁻⁻⁴. हे आठवलं पाहिजे सर्वांना. ओके. आता ह्या 3 क्वांटिटी इन्व्हॉल्व आहेत, प्रत्येकाचे मी डायमेन्शन लिहिले. आता क्वेश्चन मध्ये असं मेन्शन आहे की कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी, प्रोसेस समजावून घ्या. कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी डिपेंड्स ऑन. कशी डिपेंड आहे? कशी आपल्याला माहितच नाही आहे, फक्त डिपेंड आहे एवढं माहिती आहे. म्हणलं याचं कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासवर डिपेंड आहे, म्हणजे m⁻⁴. आणि व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे म्हणजे v⁻⁴. इथं x म्हणा, y म्हणा, a b c काही नोटेशन काही नोटेशन महत्वाचं नाही आहे. मास x, व्हेलॉसिटी y. कारण इथं कसं आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित नाही आहे ना, तो काढायचा आपल्याला. तर m² असू शकतो. m² असेल तर x ची व्हॅल्यू 2 येणार. m³ असू शकतो, x ची व्हॅल्यू 3 येणार. म्हणजे जे करेक्ट आन्सर आहे ते फाइंड आउट करण्यासाठी x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. सो कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मास अँड व्हेलॉसिटी. इट डिपेंड्स ऑन मास लाईक m⁻⁴, डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी लाईक v⁻⁴. मग तुम्हाला माहिती आहे त्या प्रोपोर्शनॅलिटीचं इक्वल टू मध्ये कन्व्हर्जन केलं की कॉन्स्टंट येतो. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, या प्रोपोर्शनॅलिटी चिन्हाचं इक्वल टू मध्ये कन्व्हर्जन केलं कॉन्स्टंट येतो. त्या कॉन्स्टंटला मी k म्हणतो. k हा कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आहे, त्याला डायमेन्शन नाही आहे. ओके. आणि तर मग m⁻⁴ आणि v⁻⁴, व्हेलॉसिटी y, इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत सर्वांना कळलं का? 1-2 एक्झाम्पल घेतल्यानंतर क्लिअर होईल. ओके. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मास अँड व्हेलॉसिटी. m⁻⁴, v⁻⁴ मांडला आपण. आता प्रत्येकाचे डायमेन्शन पुटअप करायचे. लेफ्ट साइडला कायनेटिक एनर्जी आहे, इकडे कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन पुटअप करतो. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन आहेत m⁻⁴ l⁻² t⁻². साक्षी स्क्रीनवर काय लिहायचं नाही आहे. साक्षी स्क्रीनवर काय लिहायचं नाही आहे. ओके. इज इक्वल टू
के के एम रेस टू एक्स आहे ना, आता एमचं डायमेन्शन लिहायचं, मासचं डायमेन्शन एम रेस टू 1 येणार आणि ब्रॅकेट रेस टू परत इथे एक्स येणार. त्यानंतर व्हीचं डायमेन्शन पुटअप करायचं. व्हीचं डायमेन्शन काय आहे, एल रेस टू 1 टी रेस टू -1 परत रेस टू काय येणार, वाय येणार. ओके, आता आपण हे पुढे सॉल्व्ह करूया. इकडे लेफ्ट साइड काय बघा, एम रेस टू 1 आहे, एल रेस टू 2 आहे, टी रेस टू -2 आहे, इज इक्वल टू के ब्रॅकेट मध्ये. आता हा जो ब्रॅकेट रेस टू एक्स आहे तो आत ब्रॅकेट मध्ये घ्यायचा आहे, म्हणजे एम रेस टू एक्स आहे, म्हणजे ते एम रेस टू एक्स आला. एक्स आणि वाय ब्रॅकेटच्या आत घेतले मी. इथे काय नाव सांगा बघूया, एल रेस टू वाय आणि टी रेस टू -1च्या ऐवजी काय येणार, -y येणार. म्हणजे एक्स आणि वाय ज्या पॉवर्स होत्या त्या मी ब्रॅकेटच्या आत घेतल्या. इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना? येस सर. आता लेफ्ट साइडला आपला ब्रॅकेट आहे एम रेस टू 1 एल रेस टू 2 आणि टी रेस टू -2 इज इक्वल टू के ऍज इट इज. के कॉन्स्टंट आहे तो आहे तसं ठेवायचा. आता काय करायचं, हे दोन्ही ब्रॅकेट एकत्र घ्यायचे, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आहे, एकत्र लिहायचे. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन असल्यामुळे एकत्र लिहू शकतो आपण. इथं एम रेस टू एक्स आहे, हा एम रेस टू एक्स आला. ओके, एल रेस टू वाय आहे, तर ह्याच ब्रॅकेट मध्ये दिलं तुम्ही एल रेस टू वाय, एल रेस टू वाय, सो एल रेस टू वाय. आणि टी रेस टू -y आहे, तर तुम्ही टी रेस टू -y. जर दोन्हींच्या ऐवजी मी एकच ब्रॅकेट दिला. आता मला सांगा, सर्वांनी लक्ष द्या, आपल्याला रिलेशन काढायचं आहे कायनेटिक एनर्जी, मास आणि व्हेलॉसिटी मधलं. आपण ज्या प्रोसिजरनं इथं रिलेशन काढतोय, जे फायनल इक्वेशन असतं ते करेक्ट पाहिजे आपल्याला. फायनल जे इक्वेशन आपल्याला काढायचं आहे, जे रिलेशन काढायचं आहे ते करेक्ट काढायचं आहे. फिजिकली करेक्ट इक्वेशन पाहिजे आपल्याला ते. जर ते फिजिकली करेक्ट इक्वेशन पाहिजे असेल तर डायमेन्शनली पण कसं पाहिजे, करेक्ट पाहिजे. सर्वांना कळलं का? करेक्ट इक्वेशन पाहिजे असेल तर डायमेन्शनली पण करेक्ट पाहिजे ना. म्हणजे LHS चे डायमेन्शन आणि RHS चे डायमेन्शन काय पाहिजे, सेम पाहिजे. तर येणार इक्वेशन काय येणार, डायमेन्शनली आणि फिजिकली काय येणार, करेक्ट येणार. क्लिअर होतंय का? येस सर. म्हणजे काय करायचं, ही प्रोसिजर लक्षात ठेवा. असं आल्यानंतर LHS आणि RHS च्या पॉवर कम्पेअर करायच्या. केला तर डायमेन्शनच नाही आहे. LHS आणि RHS च्या पॉवर कम्पेअर करायच्या. बघा, LHS ला काय आहे, एम रेस टू 1 आहे, RHS ला एम रेस टू एक्स आहे. पॉवर इथं एक्स आहे, इथं 1 आहे, म्हणजे एक्स व्हॅल्यू किती आली, डायरेक्ट 1 आली. एल च्या पॉवर कम्पेअर करा, इथं एल रेस टू 2 आहे, इथं एल रेस टू वाय आहे, म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. इथं टी रेस टू -2, इथं टी रेस टू -y आहे, म्हणजे -y ची व्हॅल्यू किती येणार, -2 येणार. म्हणजेच इनडायरेक्टली y इज इक्वल टू किती येणार, 2. म्हणजे इनडायरेक्टली मला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या. नाउ पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये ह्या व्हॅल्यू पुट अप करा, म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळतो बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज इक्वल टू के एम रेस टू एक्स. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 1. आणि व्ही रेस टू वाय बघा, इक्वेशन नंबर 1 कडे बघा, व्ही रेस टू वाय म्हणजे व्ही रेस टू वाय, वाय ची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के इंटू mv². इथपर्यंत तुमचा आन्सर कंप्लीट झाला. तुम्ही इथपर्यंत लिहायचं आहे. पण हा फॉर्म्युला स्टँडर्ड तुम्हाला माहित असेल तर पुढची एक स्टेप तुम्ही ऍड करू शकता. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय सांगा बघा. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी, फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी, हाफ mv². हाफ mv². हा फॉर्म्युला जर बघितला तर के ची व्हॅल्यू किती असण्याची शक्यता आहे, हाफ. म्हणजे फॉर्म्युला आपण लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के ची व्हॅल्यू जर 1/2 पुटअप केली तर आन्सर येणार mv². आता ते तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही हाफ लिहिला. हाफ ही व्हॅल्यू, के ची व्हॅल्यू आपण डायमेन्शन न कॅल्क्युलेट करू शकत नाही आहे, कारण के ला डायमेन्शनच नाही आहे. 1/2 नंबर आहे, नंबरला डायमेन्शन नसतं. त्यामुळं के ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल्स करावे लागतील. प्रॅक्टिकली इट इज फाउंड दॅट के इज इक्वल टू 1/2. डायमेन्शनली आपण के ची व्हॅल्यू काढू शकत नाही, आपण प्रॅक्टिकली के ची व्हॅल्यू काढू शकतो. के ची व्हॅल्यू तुम्हाला माहित नसेल तर लिहायच नाही, इथपर्यंत तुमचं फायनल आन्सर आलं. के ची व्हॅल्यू माहित असेल तर पुढे पुटअप करा. सो रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी, मास आणि व्हेलॉसिटी इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के इंटू mv², कॉन्स्टंट इंटू mv² किंवा हाफ mv². म्हणजे आपला हा आन्सर कंप्लीट झालेला आहे. कळलं का? हाऊ टू फाइंड रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आता हे तुम्हाला सर्वांना माहित आहे फॉर्म्युला, म्हणून तुम्हाला वाटत असेल की हे सगळं आम्हाला माहितच आहे, काय करायचं. त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, तुम्हाला जरी फॉर्म्युला माहित नसेल तरी सुद्धा आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो. हे याचं ऍप्लिकेशन आहे महत्वाचं.
तुम्हाला माहित नसलेला फॉर्म्युला सुद्धा तुम्ही डिराईव्ह करू शकता. आता मी तुम्हाला एक अननोन क्वेश्चन घेतो, तुमच्यासाठी अननोन क्वेश्चन घेतो, तो तुम्हाला माहित नाही आहे, ते तुम्हाला वाटेल की याचं ऍप्लिकेशन किती महत्वाचं आहे. कायनेटिक एनर्जीचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे म्हणून तो डिराईव्ह केल्यानंतर तुम्हाला एवढं त्याचं इंटेन्शनली वाटणार नाहीये, महत्व वाटणार नाहीये. पण कोणताही अननोन फॉर्म्युला, डिफिकल्ट फॉर्म्युला तुम्हाला जर डिराईव्ह करायचा असेल तर तुम्ही ही मेथड यूज करू शकता. वी कॅन फाइंड रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज बाय युजिंग डायमेन्शन. बघा मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड क्वेश्चन आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग डिपेंड्स ऑन लेंथ, टेन्शन इन द स्ट्रिंग and mass per unit length of the string. Obtain relation between them. असा क्वेश्चन आहे. Obtain relation between them किंवा obtain expression for frequency. Obtain formula for frequency. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मला डिराईव्ह करायचा आहे. हा क्वेश्चन आहे. आता याचा आन्सर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर आन्सर मी तुम्हाला ऍक्च्युली मला आता माहित असल्यामुळे मी डायरेक्ट लिहू शकतो, पण तुम्हाला या मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. तर ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन असेल तर मला डायरेक्ट आन्सर देता येतं, सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. काय फॉर्म्युला डायरेक्ट, तर असा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इक्वल टू 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T/M. हा फॉर्म्युला येतो का आपल्याला बघायचा आहे. फॉर्म्युला सगळ्यांना दिसतो का? येस सर. येस सर. आपला आन्सर मी इथं फायनल लिहिलेला आहे, हे आन्सर यायला पाहिजे. मला हा फॉर्म्युला माहित नाही, तुम्हाला पण माहित नव्हता ना हा फॉर्म्युला. आता डायमेन्शन आपल्याला हा फॉर्म्युला काढता येतो, मला माहित आहे म्हणून इथे लिहिला. ओके, हाच फॉर्म्युला येतो का आपण बघूया. बाय युजिंग डायमेन्शन, बाय युजिंग थर्ड ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन्स. डायमेन्शन्स आर युज्ड टू फाइंड रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. तुम्हाला मी सांगितलंय की हा क्वेश्चन सोडवण्यासाठी, थर्ड ऍप्लिकेशनचा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, तर कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी डिपेंड आहेत त्या प्रत्येकाचं डायमेन्शन तुम्हाला माहित पाहिजे. मग सांगा कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व आहेत या क्वेश्चन मध्ये, कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीज इन्व्हॉल्व आहेत. एक मिनिट हळूहळू जाऊया आपण. लेंथ मी कॅपिटल एल नोटेशन घेतो, स्मॉल एल घेतलं तरी चालतं, नोटेशन महत्वाचं नाहीये, कॅपिटल एल. मग लेंथ इन्व्हॉल्व असेल तर लेंथचं डायमेन्शन लिहायला पाहिजे आपल्याला. लेंथचं डायमेन्शन काय ना सांगा बघा. L⁻⁴. इज इट क्लिअर? येस सर. आणि कशावर डिपेंड आहे, स्मॉल एल घेतो नोटेशन. लेंथ स्मॉल एल आहे, स्मॉल एलचं डायमेन्शन आपण कॅपिटल एल घेतलं. ओके, आणि काय आहे, आणि कोणती फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये? मास. फक्त मास नाही, लक्षात घ्या, फक्त मास नाही तर चुकू नका तुम्ही. मास नाही आहे, काय म्हटलंय तर मास पर युनिट लेंथ असं म्हणलंय, नुसतं मास म्हणलं नाहीये. मास हे ह्या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आहे ना, ते स्मॉल एम म्हणजे मास नाही आहे. स्मॉल एम म्हणजे मास नाही आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. स्मॉल एम म्हणजे काय आहे, मास पर युनिट लेंथ. कोण सांगू शकतो याचं डायमेन्शन काय येईल? लिनियर डेन्सिटी म्हणतात त्याला. मास रेज टू 1 L रेज टू -1. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला म्हणतात मास पर युनिट लेंथ. लिहिलंय ना, पर युनिट लेंथ. पर म्हणजे डिवाइडला, युनिट लेंथ म्हणजे लेंथ आहे. ओके, डिवाइडला लेंथ आहे. सो m⁻⁴ L⁻⁻1 लिनियर डेन्सिटी म्हणतात. कळते का? मास पर युनिट लेंथ. तर इथे फॉर्म्युला मधला जो एम आहे तो लिनियर डेन्सिटी आहे, मास पर युनिट लेंथ. त्याला आपण एम मानलं, नंतर तुम्हाला समजेल हे. आणि काय, आणि कोणती फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व याच्यामध्ये? टाइम नाही आहे, क्वेश्चन मध्ये बघायचं काय म्हणलं हे. फॉर्म्युलाकडे बघू नका, हे फॉर्म्युला तुम्हाला माहित नाही, याच्याकडे बघू नका. फॉर्म्युला तुम्हाला माहित नाहीये, फॉर्म्युलाकडे बघू नका. टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणलंय, डिपेंड्स ऑन टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शनचं नोटेशन आपण टी घेतलंय, टी म्हणजे टाइमच असेल असं नाही आहे, टी म्हणजे टेन्शन घेतलंय इथं. ओके, टेन्शनचं डायमेन्शन काय सांगा बघा, काय सांगितलं होतं? m⁻⁴ L⁻⁴ T⁻². व्हेरी गुड. m⁻⁴ L⁻⁴ T⁻². म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो, लक्षात घ्यायचं. टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो. टेन्शन हा एक प्रकारचा फोर्स आहे. फोर्स डायमेन्शन येणार m1 L1 T⁻². ओके, म्हणजे आणि कोणती फिजिकल क्वांटिटी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? आणि कोणती आहे बघा, हे फ्रिक्वेन्सी. सुरुवातीला दिले बघा, फ्रिक्वेन्सी जे डिपेंड आहे आणि ज्याच्यावर डिपेंड आहे त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी घ्यायच्या. फ्रिक्वेन्सीचं नोटेशन तुम्ही एफ घेऊ शकता किंवा एन सुद्धा नोटेशन घेतलं चालतं. फ्रिक्वेन्सीचं नोटेशन तुम्ही एन घेतलं तरी चालतं, स्मॉल एन घेतलं तरी चालतं,
किंवा एफ घेतलं तरी चालतं. एन ला मी फ्रिक्वेन्सी म्हणतो. हा, बरेचसे नोटेशन असू शकतात एका क्वांटिटीचे. फ्रिक्वेन्सीला आपण एफ नोटेशन देऊ शकतो आणि एन पण नोटेशन देतो. स्मॉल एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. सांगा फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय आहे? T minus 1. टी रेस टू मायनस वन. व्हेरी गुड. टी रेस टू मायनस वन. टी मायनस वन. आता पहिली स्टेप झाली की मला सगळ्यांचे डायमेन्शन्स माहित आहेत. हे डायमेन्शन्स जर माहित असतील तरच आपण हा क्वेश्चन सोडवू शकतो. अदरवाईज हा क्वेश्चन आपण सोडवू शकत नाही. मग प्रत्येकाचे डायमेन्शन्स तुम्हाला माहित पाहिजेत. ओके, आणि इनडायरेक्टली तुम्हाला डायमेन्शन्स काढता आले पाहिजेत. तर सगळ्यांचे डायमेन्शन लिहिले. आता पहिली स्टेप काय येणार? आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणलंय फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन. सो फ्रिक्वेन्सी अँड डिपेंड्स ऑन. डिपेंड्स म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशावर डिपेंड आहे? पहिलं कशावर डिपेंड आहे? डिपेंड्स ऑन लेंथ, म्हणजे लेंथ रेस टू एक्स म्हणायचं. आणि कशावर डिपेंड आहे? लेंथ नंतर टेन्शन म्हणजे टी, टी रेस टू वाय म्हणायचं. आणि कशावर डिपेंड आहे? मास पर युनिट लेंथ म्हणजे स्मॉल एम रेस टू झेड म्हणा. नोटेशन महत्वाचे नाही आहेत. लेंथ रेस टू एक्स, टेन्शन रेस टू वाय आणि मास पर युनिट लेंथ रेस टू झेड. मास पर युनिट लेंथला आपण स्मॉल एम मानलं. इथं पण क्लिअर झालं सर्वांना? येस सर. ओके, पुढची स्टेप काय ना? एन इज इक्वल टू. आता इक्वल टू मध्ये कन्वर्जन केलं की कॉन्स्टंट येणार. मग सांगितलं मी प्रोपोर्शनॅलिटीचं इक्वल टू मध्ये कन्वर्जन केलं कॉन्स्टंट येणार. हा कॉन्स्टंट के घेऊया आपण. के एल रेस टू एक्स ऍज इट इज, टी रेस टू वाय ऍज इट इज, एम रेस टू झेड ऍज इट इज. ह्याच्या पुढची स्टेप काय? प्रत्येकाचे डायमेन्शन्स पुटअप करायचे. प्रत्येकाचे डायमेन्शन पुटअप करायचे. म्हणजे उजव्या साईडला फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन टी रेस टू मायनस वन इज इक्वल टू के आहे तसं लिहायचं, कारण केला डायमेन्शनच नाहीये. के आहे तसं लिहायचं. हा के लिहिला मी. ओके, के इज अ डायमेन्शन लेस फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शन लेस आहे, नंबर आहे तो. ओके, हा एल. एलचं डायमेन्शन काय घेतलंय आपण? कॅपिटल एल रेस टू वन. पण रेस टू एक्स असल्यामुळे इथं रेस टू एक्स लिहितो. इन टू मल्टिप्लायला टी आहे. टी म्हणजे टेन्शन. टेन्शनचं डायमेन्शन काय घेतलंय आपण? एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस टू आणि ब्रॅकेट रेस टू परत वाय आहे. आणि स्मॉल एमचं डायमेन्शन काय घेतलंय आपण? एम रेस टू वन, एल रेस टू मायनस वन आणि रेस टू परत झेड आहे. झालं. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स याच्यामध्ये पुटअप केलेले आहेत. एकच मिनिट होल्ड करा बा. एकच मिनिट. सर तुमचं माईक म्यूट. आता येतो ना आवाज? येस तर लास्ट स्टेप मध्ये आपण काय केलं बघा? डायमेन्शन्स पुटअप केले. डायमेन्शन ऑफ इथं फ्रिक्वेन्सी, डायमेन्शन ऑफ लेंथ, डायमेन्शन ऑफ टेन्शन, डायमेन्शन ऑफ मास पुटअप केले. आता पुढची स्टेप आहे एक्स वाय झेड आत ब्रॅकेट मध्ये घ्यायचे आहेत. इथं पर लिहितो बघा, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आत घ्यायच्या आहेत. सो राईट हँड साईडला आपला आहे टेन्शन टी रेस टू वन, फ्रिक्वेन्सी टाइम रेस टू वन आहे. फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन लिहिलं टी रेस टू मायनस वन सॉरी इज इक्वल टू. इकडे ह्या साईडला के कॉन्स्टंट आहे असं लिहिला. आता एल रेस टू वन आहे इथं. हा एक्स मला ब्रॅकेट मध्ये घ्यायचा आहे म्हणजे एल रेस टू एक्स होणार. ओके, सेकंड जो ब्रॅकेट आहे स्क्वेअर ब्रॅकेट याच्यामध्ये M1 L1 T मायनस टू आहे, पण ब्रॅकेट रेस टू वाय आहे तो वाय आत घ्यायचा आहे. एम रेस टू वन च्या ऐवजी एम रेस टू वाय होणार. एल रेस टू वन च्या ऐवजी एल रेस टू वाय होणार. टी रेस टू मायनस टू च्या ऐवजी टी रेस टू मायनस टू वाय होणार. म्हणजे हा ब्रॅकेट दुसरा पण कम्प्लीट झाला. तसं तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये झेड जो आहे तो ब्रॅकेटच्या आत घ्यायचा आहे म्हणजे एम रेस टू झेड आणि एल रेस टू मायनस झेड. कोणती स्टेप समजलं नाही तर त्याच वेळी लगेच मला विचारा, मनात काय ठेवू नका. हा, त्याच वेळेला विचारा. सो हा पहिला ब्रॅकेट मी उजव्या साईडचा आहे तो सॉरी LHS आहे तो आताच लिहितो टी रेस टू मायनस वन बघा इज इक्वल टू के ऍज इट इज. पुढची स्टेप काय असेल सांगा बघूया. पुढे काय करावं लागेल? यस, पुढची स्टेप कंपॅरिझन नाही. कंपॅरिझन कधी करायचं? हे तिन्ही ब्रॅकेट एकत्र केल्यानंतर. पुढची स्टेप आहे तिन्ही ब्रॅकेट एकत्र करायची. तिन्ही ब्रॅकेट एकत्र करायचे. आता कसं करणार बघा, या तिन्ही ब्रॅकेटमध्ये एल रेस टू काय काय आहे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये एल रेस टू एक्स आहे. ह्याला मल्टिप्लायला दुसरा ब्रॅकेट आहे, ह्याला मल्टिप्लायला तिसरा ब्रॅकेट आहे. म्हणजे तिन्ही ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन आहे. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलंय
मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरची ऍडिशन होते. इथे एल रेस टू एक्स आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एल रेस टू वाय आहे, दुसऱ्यामध्ये एल रेस टू मायनस झेड आहे. म्हणजे एल रेस टू काय सांगा बघूया. यस, एल रेस टू काय येईल आता सांगा इथं. एल रेस टू काय लिहायचं तिन्हींचं एकत्र करून. यस, एल एकत्र घ्यायचं ना मला. X Y X minus plus Z. Y minus Z. एक्स प्लस वाय मायनस झेड. अगदी बरोबर आहे, व्हेरी गुड. पॉवरची ऍडिशन करायची मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, एल झाला म्हणजे इथला एल इथला एल इथला एल एकत्र घेतला. आता मला एम घ्यायचा आहे. सो त्याच ब्रॅकेटमध्ये मला एम घ्यायचा आहे. ओके, एम कसं येणार बघा. एम रेस टू एम रेस टू काय येणार. इथं वाय आहे, इथं झेड आहे. Y plus Z. वाय प्लस झेड. आणि सगळ्यात शेवटी टी घ्यायचा आहे. एम दोनच ठिकाणी आहेत, टी घ्यायचा आहे. सो टी रेस टू तिसरा जो आहे टी रेस टू. बघा टी कुठं आहे, तर -2 वाय एक आहे, -2 वाय. आणि कुठं काय आहे का टी नाही आहे, म्हणजे एवढाच आहे. सो दिस इज युअर आन्सर. इथं आपण काय केला, एक ब्रॅकेट केला, सिंगल ब्रॅकेट केला. हे कळलं का सर्वांना. एम एकत्र घेतला, एल एकत्र घेतला आणि टी एकत्र घेतला. पॉवरची ऍडिशन होते. एल एल ची पॉवर ऍड होणार, एम एम ची पॉवर ऍड होणार. आता काय करायचं, दोन्हीकडच्या पॉवर्स कम्पेअर करायच्या. इथं लिहायचं कम्पेअरिंग पॉवर्स ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल इथं एम ची पॉवर कशी कम्पेअर करायची, सांगा बघूया. एम ची पॉवर कशी कम्पेअर करायची. वाय प्लस झेड किती लिहायचं सांगा मला. वाय प्लस झेड कसा लिहायचा. एनीवन. Y plus Z is equal to 0 cause Very- in LHS there is no mass. हा, लक्षात घ्या. LHS ला इथं टी रेस टू -1 आहे. याचा अर्थ हा ब्रॅकेट मी असा लिहू शकतो बघा. हा ब्रॅकेट इथं काहीच नाही आहे. याचा अर्थ एम रेस टू 0 एल रेस टू 0 टी रेस टू -1 असा ब्रॅकेट मी लिहू शकतो. टी रेस टू -1 याचा अर्थ मासवर डिपेंड नाहीये, लेंथवर डिपेंड नाहीये. म्हणजे एम रेस टू 0 एल रेस टू 0 इथं मी लिहू शकतो. इथं नाहीये याचा अर्थ इथं एम रेस टू 0 आहे. मग इथं एम रेस टू 0 असेल तर मी कम्पेअर कसं करणार. इथला एम कम्पेअर करायचं. पहिला एल कम्पेअर करूया. इथं पण एल आहे, इथं एल नाही आहे. एल नाही म्हणजे एल रेस टू 0 आहे. म्हणजे एक्स प्लस वाय मायनस झेड ची व्हॅल्यू डायरेक्ट 0 मिळाली. ठीक आहे. एम इथं आहे, इथं नाही आहे. इथं नाही म्हणजे एम रेस टू 0 आहे. म्हणजेच वाय प्लस झेड ची व्हॅल्यू किती मिळाली, 0 मिळाली. आता इथं टी मात्र आहे. इथं टी किती आहे, -2 वाय आहे, -2 वाय. आणि इकडे टी किती आहे, रेस टू -1 आहे, म्हणजे -1. हे 3 इक्वेशन्स मला मिळाले. यस, इथं पण क्लिअर झाले का. Yes. आता मग ह्याच्यावरून एक्स वाय झेड चे व्हॅल्यू काढतो. मग तुम्हाला काढता आल्या पाहिजे. ह्याच्यावरून एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू काढायच्या. बघा हे इक्वेशन मी असं लिहू शकतो परत. असं मायनस मायनस दोन्हीकडचा कॅन्सल झाला. म्हणजे 2y इज इक्वल टू 1. म्हणजे y इज इक्वल टू 1/2. पहिली व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. y इज इक्वल टू 1/2 व्हॅल्यू इथं सेकंड इक्वेशन मध्ये इथं पुट अप करा. y इज इक्वल टू 1/2 म्हणजे झेड किती ना सांगा बघा. याच्यामध्ये पुट अप करा. y इज इक्वल टू 1/2. झेड ची व्हॅल्यू किती येणार. 2. नाही इथं y ची व्हॅल्यू पुट अप करा. घेतं याच्यामध्ये -1/2. हा, इथं 1/2 पुट केला की हा 1/2 ह्या साईडला गेला की -1/2 होणार ना. झेड इज इक्वल टू -1/2 होणार. बेरीज आहे इथं 1/2 प्लस झेड. मग 1/2 इथं प्लस आहे तर काय होणार, इकडे ह्या साईडला मायनस होणार. झेड इज इक्वल टू -1/2 आला. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली, झेड ची व्हॅल्यू मिळाली. आता y आणि झेड मिळालं तर मला काय करता येतो, एक्स काढता येतो. कसं करणार, इथं y आणि झेड ची व्हॅल्यू पुट अप करायची त्या पहिल्या इक्वेशन मध्ये y आणि झेड ची. सो x प्लस y ची व्हॅल्यू 1/2 हा मायनस इथला फॉर्म्युला आहे मायनस. आणि झेड ची व्हॅल्यू ऑलरेडी किती आहे, -1/2. मायनस मायनस काय होणार, +1/2 इज इक्वल टू किती आहे, 0 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बघा. फ्रॉम दिस इक्वेशन x इज इक्वल टू -1. 1/1. x इज इक्वल टू -1. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, z ची व्हॅल्यू मिळाली. संपला आपला प्रॉब्लेम इथपर्यंतच आहे. आता या व्हॅल्यू फक्त पुट अप करायच्या. सो पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये ह्या व्हॅल्यू पुट अप करायच्या. यू विल गेट फायनल आन्सर. इक्वेशन 1 कुठलं, तर हे इक्वेशन नंबर 1 आहे बघा. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करायच्या. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर काय येईल बघा, n इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल फायनल, k l रेस टू x म्हणजे l रेस टू -1. त्यानंतर काय आहे, t रेस टू y म्हणजे t रेस टू 1/2.
आणि एम रेस टू झेड म्हणजे एम रेस टू झेड ची व्हॅल्यू -1/2. हा, आता हेच इक्वेशन आहे तुमचं फायनल आन्सर. एवढंच लिहिलं तरी चालतं. पण आता हे सिम्प्लिफाय कसं करू शकतो बघा आणखी आपण. हा, माझी इच्छा आहे मला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. तर हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो. कसा? n इज इक्वल टू, इथे लिहितो बघा, k l रेस टू -1 म्हणजे 1/l. इज इट करेक्ट? यस. l रेस टू -1 म्हणजे 1/l. t रेस टू 1/2 कसं लिहू शकतो सांगा बघूया. t रेस टू 1/2. यस. माझा आवाज येतोय का? आवाज येत नाही का माझा? हॅलो. Yes. येतोय सर. Yes, sir. बोला ना. टी रेस टू 1/2 कसं लिहिणार? रूट टी लिहिणार ना. टी रेस टू 1/2 म्हणजे रूट टी. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू 1/2 असतं ना. मग एम रेस टू -1/2 कसं लिहिणार सांगा बघा आता. हे सांगितलं तर एम रेस टू -1/2 कसं लिहिणार? 1/m रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ m डिवाइड लाईन. हे कळालं का सर्वांना? येस सर. हा, m रेस टू -1 आहे तो मी 1/l लिहिला. t रेस टू 1/2 आहे ते रूट टी आलं. t रेस टू -1/2 आहे ते 1/√m आलं. ओके. आणि हेच मला लिहायचं असेल तर k ऍज इट इज. हा, k/l असा आहे तसं लिहू शकतो. आणि एकाच स्क्वेअर रूट मध्ये हे Yes, लिहू शकतो. न्यूमरेटर मध्ये t, डिनॉमिनेटर मध्ये m. म्हणजे फायनल फॉर्म्युला काय मिळाला बघा मला? k/l स्क्वेअर रूट ऑफ t/m. आणि ऑलरेडी मी फॉर्म्युला वर सांगितलं बघा. काय काय 1/2l स्क्वेअर रूट ऑफ t/m. स्क्वेअर रूट ऑफ t/m तर आलं आणि तर 1/l आलं. फक्त k ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. मग k ची व्हॅल्यू 1/2 पुट अप केला की आन्सर हे मिळणार आपल्याला. स्टँडर्ड इक्वेशन. पण आपलं एम आहे मला k ची व्हॅल्यू माहित नसेल तर एवढा आन्सर ठेवू शकतो आपण. सो हाऊ फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन लेंथ. Frequency is inversely proportional to length. How it depends on tension in the string is directly proportional to square root of tension in the string. How it depends on mass per unit length, inversely proportional to mass per unit length. Yes. हा प्रॉब्लेम क्लिअर झाला का? हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या.